माघ पौर्णिमा, 2 शुभयोग या उपायांनी होईल घरात भरभराट। पौर्णिमा या दिवसाला खूप विशेष महत्त्व मानले जाते। पौर्णिमेच्या दिवशी स्नानादानाला देखील खूप महत्त्व दिले जाते। या दिवशी आपण जितके दान केले त्याच्या दुप्पटने ते आपणास पुन्हा मिळते। दानाचे पुण्य प्राप्त होते आणि आपल्या घराची कायम भरभराट होत राहते। घरात सुख समृद्धी वैभव नांदते। त्यातच माघ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते। यंदा माघ पौर्णिमा ही 11 तारखेला संध्याकाळी 6:55 सुरू होणार असून 12 तारखेला 7:22 राहणार आहे। त्यामुळे पौर्णिमा ही 12 तारखेची मानली जाईल। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, कारण पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे। यंदा माघ पौर्णिमेला 2 विशेष योग जुळून आलेले आहेत। एक म्हणजे शोभन योग आणि दुसरा म्हणजे सौभाग्य योग। त्यामुळे या दिवशी जर तुम्ही काही विशेष उपाय केलेत तर यामुळे तुमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी वैभव टिकून राहील व तुम्हाला आर्थिक तंगी भासणार नाही। तर कोणते आहेत हे विशेष उपाय जाणून घेऊयात खालीलप्रमाणे। माघ पौर्णिमेचे विशेष उपाय। नंबर 1, माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीत जाऊन स्नान करावे। जर तुम्हाला जाणे शक्य नसेल तर गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने अंघोळ करावी। नंबर 2, अंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या। त्यामध्ये लाल फूल, कुंकू, अक्षता आणि थोडा गूळ मिक्स करून हे जल सूर्यदेवाला अर्पण करा। असे केल्यास आपल्या महत्त्वाच्या कामातील अडथळे, विघ्न हे दूर होतात। नंबर 3, माघ पौर्णिमेच्या दिवशी दानाला देखील तितकेच महत्त्व आहे। या दिवशी गरीब लोकांना आपल्या क्षमतेनुसार काही पैसे दान करावे अथवा वस्तूंचे तरी दान करावे। असे केल्यास आपल्या घराची कायम भरभराट होत राहते आणि त्याचे दुप्पटीचे पुण्य हे आपणास प्राप्त होते। नंबर 4, माघ पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करावी, जल अर्पण करावे, तुपाचा दीप प्रज्वलित करावा आणि प्रदक्षिणा माराव्यात। आपली आर्थिक तंगी दूर होते, आर्थिक मार्ग हे देखील मोकळे होतात। नंबर 5, या पौर्णिमेला तुळशीची देखील पूजा करावी। तुळशीला जल अर्पण करून गाईच्या तुपाचा दीप प्रज्वलित करून नमस्कार करावा। सायंकाळी चंद्रदेवाला देखील अर्घ्य द्यावे आणि पूजा करावी। नंबर 6, माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करावी। जमल्यास तांदूळ, गाईचे दूध आणि मिश्री यांचा वापर करून खीर तयार करून माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करावा। लक्ष्मी मंत्र याचा जप करून विष्णू सूक्त पठण करावे अथवा श्रवण तरी करावे। पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करण्यास विशेष महत्त्व दिले गेले आहे। यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर विशेष कृपा राहते। माघ पौर्णिमेच्या दिवशी ही अवश्य काळजी घ्या। नंबर 1, माघ पौर्णिमेला कुणाशीही खोटं बोलू नये अथवा त्यांना फसवू नये। नंबर 2, या दिवशी जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टींकडे वळा, नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नयेत। नंबर 3, या दिवशी शक्यतो मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। कुणाशीही वादविवाद करू नका, भांडण करू नका, या गोष्टींपासून दूरच राहा, कारण या सर्वांचा आपल्या वास्तूवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम हा होत असतो। त्यामुळे एवढी काळजी आपण ही नक्कीच घेतली पाहिजे। श्री स्वामी समर्थ।